केदाराय ज्योतिर्लिंगाय नमः. सर्वात सुंदर आणि अप्रतिम असे ज्योतिर्लिंगाचे स्थळ म्हणजे केदारनाथ असे म्हटले जाते. अत्यंत सुंदर निसर्ग आणि तितकेच सुंदर आणि मनाला शांतता देणारे हे मंदिर आहे. केदारनाथ मंदिर हे उत्तराखंड राज्याच्या रुद्रप्रयाग या जिल्ह्यामध्ये असून हिमालय पर्वताच्या गडवाल रांगांमध्ये असणाऱ्या मंदाकिनी नदीच्या किनारी बर्फाच्छादित पर्वत शिखरांमध्ये वसलेले आहे. त्यामुळे इथे गेल्यानंतर अत्यंत प्रसन्न वातावरण पाहायला मिळते. केदारनाथची यात्रा म्हणजे चारधाम यात्रा असे नेहमी आपण ऐकतो. हे मंदिर 4 धामांपैकी एक असून समुद्र सपाटीपासून 3583 मीटर उंचीवर वसलेले आहे. भारतातील सर्वात पवित्र आणि प्रसिद्ध मंदिरांपैकी एक मंदिर म्हणून केदारनाथ मंदिर ओळखण्यात येते. 12 ज्योतिर्लिंगांपैकी केदारनाथ ज्योतिर्लिंगाचे हे मंदिर म्हणजे सर्वात उंच ठिकाणी बांधलेले आहे. हे मंदिर अत्यंत दुर्गम ठिकाणी असूनही अनेक भाविक येथे दर्शनाला जातात. केदारनाथ अर्थात भगवान शंकर याचा अर्थ रक्षक असा असून केदारनाथचे दर्शन ज्या व्यक्ती घेतात त्यांना स्वर्गाची दारे खुली होतात असा समज आहे. साधारणपणे एप्रिल ते नोव्हेंबरच्या दरम्यान हे मंदिर दर्शनासाठी उघडे असते. दिवाळीच्या दरम्यान हे मंदिर बंद केले जाते. मंदिर बंद करताना या ठिकाणी दिवा लावला जातो. 6 महिन्यानंतर हे मंदिर ज्यावेळी एप्रिल मेच्या दरम्यान उघडले जाते त्यावेळी सुद्धा हा दिवा अखंड तेवत असतो. तसेच हे मंदिर जसेच्या तसे स्वच्छ दिसून येते. दर्शनासाठी हे मंदिर सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 8:30 पर्यंत उघडे असते. या मंदिराच्या आजूबाजूला 5 नद्यांचा संगम आपल्याला पाहावयास मिळतो. या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी गौरी कुंड पासून साधारणपणे 16 किलोमीटरचा प्रवास पायी करावा लागतो किंवा प्राण्यांची सवारी. आता हेलिकॉप्टरची देखील सुविधा उपलब्ध आहे. असे समजले जाते की या यात्रेने मनुष्याची सगळे पापे धुवून त्याला मोक्ष प्राप्त होतो. तसेच भगवान शंकर यांचा आशीर्वाद देखील मिळतो. मंदिर कोणी बांधले याबाबत वेगवेगळी मते मांडली जातात. अगदी महाभारत काळातील पांडव काळापासून ते आदि शंकराचार्यापर्यंत हे मंदिर जवळपास 1200 वर्षांपासून अस्तित्वात आहे. जवळपास 400 वर्ष बर्फाखाली राहून सुद्धा या मंदिराचे कोणतेही नुकसान झाले नाही. आदि शंकराचार्य यांच्या काळापासून दक्षिण भारतातील जंगम समाजातील रावळ आणि पुजारी या मंदिरांमध्ये शिवलिंगाची पूजा करतात. हे मंदिर अतिशय प्राचीन असे असून काही विद्वान आणि ऋषींच्या मते हे मंदिर द्वापार युगात बांधले गेले होते. यांचा निर्माता पांडव राजवंश जन्मेजया आहे असे देखील सांगितले जाते. मंदिराचे बांधकाम हे कात्युहारी शैलीत केल्याचे स्पष्ट होते. हे विशाल असे मंदिर सुमारे 6 फूट उंचीच्या मचाणावर बांधले आहे, जे मोठ्या तपकिरी दगडांना एकमेकांशी जोडून तयार केले आहे. या मंदिराचे छत हे प्रचंड मोठा दगड वापरून बनवले आहे. केदारनाथ मंदिराची लांबी 187 फूट, रुंदी 85 फूट आणि उंची 85 फूट असून या मंदिरांची भिंती 12 फूट जाड मजबूत दगडांनी बनवल्या आहेत. केदारनाथ मंदिरातील शिवलिंग हे त्रिकोणी स्वरूपातील आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराबाहेर नंदीची मूर्ती पाहायला मिळते. मंदिराच्या आत शिवलिंगाव्यतिरिक्त देवी पार्वती, रिद्धी सिद्धीसह गणपती, भगवान विष्णूसह देवी लक्ष्मी, श्रीकृष्ण, द्रौपदीसह 5 पांडवांची पूजा केली जाते. केदारनाथ मंदिरात म्हैसूरच्या जंगम ब्राह्मणांना मंदिराचे पुजारी म्हणून ठेवले जाते. केदारनाथ मंदिरात पूजेसाठी गर्भगृह आणि यात्रेकरूंसाठी मंडप ठेवण्यात आला आहे. 14व्या शतकापासून साधारणपणे 17व्या शतकापर्यंत म्हणजे 400 वर्ष हे मंदिर बर्फाखाली पूर्णपणे गाडले होते. ज्यावेळी हे मंदिर बर्फातून बाहेर निघाले त्यावेळी या मंदिराला कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नाही. त्याचप्रमाणे 2013 साली आलेल्या महापुरामध्ये देखील या मंदिराला कोणतेही नुकसान झाले नाही. एक मोठा खडक पाण्याच्या प्रवाहामध्ये मागच्या टेकडीवरून खाली कोसळला आणि अचानक मंदिराच्या मागे येऊन थांबला. हा खडक थांबल्यामुळे पुराचे पाणी हे 2 भागांमध्ये विभागले गेले आणि हे मंदिर सुरक्षित झाले. या महापुरामध्ये हजारो लोकांचा मृत्यू झाला होता. पौराणिक कथेनुसार महाभारतातील युद्धामध्ये विजय मिळवल्यानंतर पांडवांना भातृमृत्यूच्या पापातून मुक्ती मिळवायची होती
आणि यासाठी त्यांना भगवान शंकराचा आशीर्वाद घ्यायचा होता. पण भगवान शंकर त्यांच्यावर रागावले होते. पांडव भगवान शंकरांच्या दर्शनासाठी काशी या ठिकाणी गेले, परंतु त्या ठिकाणी ते त्यांना सापडले नाहीत. पांडव या ठिकाणी येत असल्याचे पाहून भगवान शंकर केदार पर्वतावर गेले. तेथेही पांडव शोध घेत त्या ठिकाणी आले. शंकरांनी पापी पांडवांचा स्पर्श होऊ नये म्हणून एका बैलाचे रूप घेतले आणि ते आजूबाजूच्या प्राण्यांमध्ये सहभागी झाले. पांडवांना संशय आला म्हणून भीमाने आपले विशाल रूप धारण केले. भीमाच्या या विशाल रूपाच्या 2 पायांमधून सगळे प्राणी निघून गेले, परंतु शंकराच्या रूपातील बैल त्यांच्या पायाखाली जायला तयार नव्हता. त्यावेळी भीमाने या बैलाच्या पाठीचा त्रिकोणी भाग पकडला. त्यामुळे पांडवांची भक्ती आणि निश्चय पाहून भगवान शंकर त्यांना प्रसन्न झाले आणि त्यांनी त्यांना पापमुक्त केले. केदारनाथ मंदिरामध्ये या बैलाच्या पाठीच्या आकृतीच्या रूपात भगवान शंकरांची पूजा केली जाते. असे म्हटले जाते की भगवान शंकर या बैलाच्या रूपात अदृश्य झाले तेव्हा त्यांच्या धडाचा वरचा भाग काठमांडूमध्ये प्रकट झाला, तुंगनाथमध्ये शिवाचे हात, रुद्रनाथमध्ये चेहरा, नाभी मध्य महेश्वरमध्ये आणि जटा कल्पेश्वरामध्ये प्रकट झाली. म्हणून या 4ही स्थानांसह केदारनाथला पंचकेदार असे म्हटले जाते. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. धन्यवाद.